नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे दिशा इनिशिएटिव्ह या यूट्यूब चॅनलवर। मी अखिल सर, संचालक MPSC हब। आपण आज टार्गेट संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा ASO, PSI, STI, क्लर्क या सर्व बद्दल आपण मार्गदर्शन प्रोग्राम घेत आहोत आणि यामध्ये अभ्यासक्रम विश्लेषण करणार आहोत। ठीक आहे, यामध्ये अभ्यासक्रमाचं विश्लेषण दिलेलं आहे आयोगाच्या पॅटर्न नुसार कसं असलं पाहिजे बघा। महाराष्ट्र गट ब अराजपत्रित म्हणजे ब आणि क चा सिलेबस एकच आहे। ब आणि क चा सिलेबस एकच आहे, ठीक आहे। पण इथं ब दिलेला आहे परीक्षा योजना। आता बघा, संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षेचा प्रश्नपत्रिका हे एकच असतं, लक्षात घ्यायचं। संपूर्ण तुम्हाला समजावून सांगतो। कंबाईनचं आपण बघतोय बी आणि सी चं, लक्षात घ्या। परीक्षेचे टप्पे काय असतात? संयुक्त पूर्व परीक्षा हे 100 गुणाची असते। किती गुणाची असते? 100 गुणाची असते। संयुक्त मुख्य परीक्षा हे 400 गुणाची असते। किती गुणाची? यामध्ये 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर असतात, हे लक्षात ठेवायचं। त्यानंतर शारीरिक चाचणी व मुलाखत हे केवळ फक्त PSI या पदालाच आहे। कोणत्या पदाला रे? PSI, पोलीस उपनिरीक्षक पदाकरिता शारीरिक चाचणी आणि मैदानी चाचणी, ठीक आहे। ह्या 2 गोष्टी आहेत, ठीक आहे। शारीरिक चाचणी, मैदानी चाचणी आणि मुलाखत, ओके, हे लक्षात ठेवायचं। त्यानंतर विषय व सांकेतांक बघा रे कशा पद्धतीने आहे, तर लक्षात घ्या। सामान्य क्षमता चाचणी, ठीक आहे, पूर्व परीक्षेचं बघतोय आपण, ठीक आहे। सामान्य क्षमता चाचणी किती गुणाची असते रे? 100 गुणाची असते, ठीक आहे। प्रश्न किती असतात? 100 प्रश्न असतात, ओके। 100 गुण आणि 100 प्रश्न असतात, लक्षात ठेवायचं। दर्जा काय असतो? पदवीचा दर्जा काय असतो? पदवीचा दर्जा असतो, लक्षात ठेवायचं। त्यानंतर माध्यम तुम्ही मराठीमध्ये सुद्धा देऊ शकता आणि इंग्रजीमध्ये सुद्धा देऊ शकतात। आलं लक्षात? कशामध्ये? मराठीत आणि इंग्रजीमध्ये देऊ शकतात। आणि किती तासाची परीक्षा असते? हे 1 तासाची परीक्षा असते, म्हणजे 1 तासामध्ये 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत तुम्हाला। किती? 1 तासामध्ये 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत, हे लक्षात घ्यायचं। आणि हे सर्व काय असतात? ऑब्जेक्टिव्ह असतात, म्हणजे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असतात। वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असतात म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह, ओके। म्हणजे ऑप्शन 1 2 3 4 नाही का, 1 2 3 4 असं असतात, हे लक्षात ठेवायचं, ओके। त्यानंतर नकारात्मक गुण असतात का? तर हो, नकारात्मक गुण असतात। आता ते कसे असतात? तर बघा, प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 म्हणजे 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील। म्हणजेच काय रे, जर हे 4 ऑप्शन्स 4 प्रश्न आहेत, जर 4 प्रश्न चुकीचे झाले तर तुमचे 1 मार्क काय होईल रे? वजा होईल। काय होईल रे? 1 मार्क वजा होईल, हे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहेत। नकारात्मक गुण आहे, ओके। त्यानंतर विषयानुरूप आपण बघणार आहोत अभ्यासक्रम, ओके। विषयानुरूप आपण काय बघणार आहोत? अभ्यासक्रम बघणार आहोत। बघा, अभ्यासक्रम दिसतोय का रे? दिसतोय का? झूम करू? झूम होईल? बघा, दिसतंय? हा, बघा अभ्यासक्रम बघत आहोत आपण कंबाईनचा, ओके। कंबाईनचा अभ्यासक्रम बघत आहोत। त्यामध्ये बघा, सामान्य क्षमता चाचणी विचारलेली आहे। याच्यामध्ये किती सब्जेक्ट असतील? तर पॉलिटी, हिस्ट्री, जिओ, इकॉनॉमिक, सायन्स, मॅथ, रिजनिंग आणि करंट अफेअर्स असे 7 विषय असतात। किती? 7 विषय असतात, लक्षात घ्यायचं। त्यामध्ये इतिहास आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास विचारलेला आहे। आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास असेल, फक्त आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा। इथं प्राचीन नाही आणि मध्ययुगीन नाही, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला। प्राचीन नाही आणि मध्ययुगीन नाही, ओके। फक्त काय आहे रे? आधुनिक भारताचा इतिहास आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला विचारला जाईल, ठीक आहे। त्यानंतर भूगोलामध्ये काय विचारलं जाईल रे? महाराष्ट्राचा भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी असेल, जगातील विभाग असतील, हवामान असेल, अक्षांश असेल, रेखांश असेल, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार असतील, पर्जन्यमान असेल, प्रमुख पिके असतील, शहरे असतील, नद्या असतील, उद्योगधंदे असतील, हे सर्व तुम्हाला प्रश्न विचारले जातील। ह्या सर्व टॉपिकवर प्रश्न विचारले जातील। कशाबद्दल रे? भूगोलाबद्दल, ओके। मग तुम्हाला टॉपिक वाईज पण सांगतो की कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न येतील, हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे, हे लक्षात घ्या। त्याच्यानंतर अर्थव्यवस्था म्हणजे इकॉनॉमिक्स, ओके। इकॉनॉमी म्हणजे काय म्हटलेलं आहे रे? भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न काय रे?
राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, हे सर्व टॉपिक्स तुम्हाला कंबाईन परीक्षेमध्ये विचारले जातील. मग ते बी असो किंवा सी असो, कंबाईन बी असो किंवा सी असो, लक्षात घ्यायचं. त्यानंतर शासकीय अर्थसंकल्प म्हणजे शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प असेल, लेखा असेल, लेखा परीक्षण असेल, या सर्व टॉपिकवर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातं, त्यावर वेटेज असतं, हे लक्षात घ्यायचं. ओके. त्यानंतर चालू घडामोडी, त्याला आपण करंट अफेअर्स म्हणतो, त्यामध्ये जागतिक तसे महाराष्ट्रातील आणि भारतातील तुम्हाला चालू घडामोडी विचारला जाईल. काय विचारलं जाईल? चालू घडामोडी विचारलं जाईल. आता राज्यशास्त्र, ठीक आहे, राज्यशास्त्र. आता राज्यशास्त्रामध्ये काय, तर संपूर्ण पॉलिटी आली, लक्षात घ्या, संपूर्ण संविधान आलं. ओके. त्याच्यानंतर सामान्य विज्ञान, सायन्स, यामध्ये फक्त तुम्हाला भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री, प्राणीशास्त्र म्हणजे झुलॉजी आणि वनस्पतीशास्त्र म्हणजे बॉटनी, आरोग्यशास्त्र म्हणजे हायजीन, हे सर्व तुम्हाला टॉपिक्स विचारले जातील. ठीक आहे, या सर्व विषयांवर तुम्हाला विचारले जातील कंबाईन एक्झामिनेशन मध्ये. पण इथं टॉपिक दिलेले आहेत का रे? नाही दिलेले आहेत. बघू आपण. त्यानंतर 7 नंबरचं काय रे? अंकगणित. यामध्ये बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, दशांश असेल, अपूर्णांक असेल, टक्केवारी असेल, या सर्व टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारला जातात, जे की आपण लहानपणापासून शिकत आलेले आहोत. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी, बुद्धिमापन चाचणी, उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न विचारलं जातं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. समजलं? हा संपूर्ण अभ्यासक्रम आहे. पण आपल्याला लक्षात येतं की आयोगाच्या अभ्यासक्रमामध्ये फक्त एवढ्याच गोष्टी विचारल्या जातात का? नाही, अजून बऱ्याच गोष्टी असतात. मग ते आपण हळूहळू बघणार आहोत. ओके. बघा, कमी दिवसामध्ये काय करावे. ठीक आहे, कमी दिवसामध्ये काय करावे म्हणजे काय? बघा, अभ्यास होत आहे, ठीक आहे, अभ्यास होत आहे पण कन्फ्युजन खूप होत आहे, असे प्रश्न आपल्याला पडतात. बरोबर आहे. तुमचे पण जर प्रश्न असतील तर 1-2 विचारू शकता, आपण ते ऍडिशन करून घेऊया. अभ्यास होत आहे पण कन्फ्युजन होत आहे म्हणजे अभ्यास होत आहे म्हणजे काय की आपण अभ्यास करतोय, लायब्ररीमध्ये जातोय, आपण घरी अभ्यास करतोय, पुस्तका वाचन करतोय, पण नेमका कोणत्या टॉपिक पासून अभ्यास करायचं, आयोग कशावर प्रश्न विचारते, हे अजूनही काही विद्यार्थ्यांना माहिती नाही आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे की नेमकं कोणत्या टॉपिकवर आयोग विचारतंय हे आपल्याला बघायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्या टॉपिकवर अभ्यास करून आपल्याला मार्क्स मिळवता येतील. कन्फ्युजन होत आहे ना, कन्फ्युजन होत आहे की नाही, कारण आपण कोणतं टॉपिक करायचं हेच आपल्याला माहिती नाही. तर आपण रंजन कोडंबे सरांची पुस्तक असेल, भस्के सरांची पुस्तक असेल, किंवा तुमच्या मार्केटमध्ये जेवढे पुस्तकं आहेत ते आपण विकत घेऊन आणतो आणि ते अभ्यास करतो, वाचन करतो, पण नेमकं काय वाचायचं हे अजूनही आपल्याला कळालेलं नाही आहे. तर ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणारच आहोत. तर कन्फ्यूज राहू नका. आता तुम्हाला अखिल सर मिळालेले आहेत, त्यामुळे तुम्ही आता काळजी करू नका. तुम्हाला योग्य मार्गदर्शन आणि योग्यरित्या तुमच्यावर मी नजर ठेवून आहे, जेणेकरून तुम्ही योग्य पद्धतीने अभ्यास करणार आहात. लक्षात घ्या. त्यानंतर पुस्तक वाचावे की नोट्स वाचावे, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. मार्केटमध्ये बरेच नोट्स आहेत मित्रांनो, बरेच, प्रत्येक अकॅडमीचे नोट्स आहेत. कोणी वैयक्तिकरित्या काढतं, कोणी अकॅडमिक काढतं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मला सांगायचं आहे की पुस्तक वाचन करणे हे खूप मस्ट आहे. आधी पुस्तक वाचा. जर फ्रेशर विद्यार्थी असेल, जर सुरुवात केलं असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, पुस्तका वाचायचे आहेत. त्याला आपण रेफरन्स बुक म्हणतो. रेफरन्स पुस्तका तुम्हाला वाचायचे आहेत. डायरेक्ट नोट्सवर येऊ नका. यशाला शॉर्टकट नाही. आलं का? यशाला शॉर्टकट आहे का? अजिबात नाही. त्यामुळे आधी तुम्ही रेफरन्स पुस्तक तुम्ही वाचलं पाहिजे. समजले का? आधी तुम्ही काय केलं पाहिजे, रेफरन्स पुस्तक वाचले पाहिजे. आणि नोट्स कधी वाचले जातं, नोट्स कधी वाचले जातात हा एक मोठा प्रश्न आहे. कधी वाचायचं सर? तर रेफरन्स पुस्तक वाचल्यानंतर परीक्षेला किमान 2 किंवा 2.5 महिने बाकी असतील, त्यामध्ये रिव्हिजनसाठी तुम्ही नोट्स वाचू शकता. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे आधी फ्रेशर विद्यार्थ्यांनी काय वाचावं, पुस्तका वाचावं. लक्षात आलं का? कंबाईन एक्झामिनेशन साठी बरेच लोक सांगतात की स्टेट बोर्ड वाचायचं का? तर मित्रांनो, मी वैयक्तिकरित्या सांगतो की स्टेट बोर्ड वाचू नये. रेफरन्स जरी वाचले तरी तुम्हाला मार्क्स पडतील. तुम्हाला राज्यसेवा करायचं नाहीये, तुम्हाला कंबाईन एक्झाम द्यायची आहे. जर कंबाईन एक्झाम तुम्हाला द्यायची असेल, टार्गेट असेल, तर तुम्ही काय करायचं आहे, रेफरन्स पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे. लक्षात, त्याला आपण काय म्हणतो रे ना, संदर्भ पुस्तका तुम्हाला वाचायचे आहेत. नोट्स वाचायचे सध्या तरी नाही.
ओके, ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला असेल त्यांनीच फक्त नोट्स वाचायचं. आलं लक्षात? कळालं का रे? हा, महत्वाचे टॉपिक कोणते करायचे पुढच्या स्लाइडवर तेच मी तुम्हाला सांगणार आहे की कोणते टॉपिक करायचे. स्वतःला बंदिस्त कसं करावं व सकारात्मक कसं राहावं. आता बघा, आपल्या माइंडमध्ये बरेच विचार येतात. आपल्या माइंडमध्ये बरेच विचार येतात की आता मी काय करू, माझी घरची परिस्थिती नाही आहे. आम्ही परिस्थितीचा खूप मोठा भाव करतो. काय की माझ्याकडे पैसे नाही, मी क्लास कसं लावू, माझ्याकडे वेळ नाही आहे, मी MPSC करत आहे तर मला योग्य मार्गदर्शक नाही आहे, किंवा MPSCचा खूप वास्ट सिलेबस आहे, तर मी कसा अभ्यास करावा, हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात पडत असतं. तर मित्रांनो, परिस्थितीचा भाव करू नका. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो, हे लक्षात घ्या. तुमचा जन्म जरी गरीब म्हणून झाला असेल तर श्रीमंत म्हणून तुमचा मृत्यू झाला पाहिजे, हे लक्षात घ्या. आलं लक्षात? हे लक्षात घ्यायचं की स्वतःला बंदिस्त कसं करावं. तर तुम्ही अभ्यास करत असताना स्वतःला एवढं बंदिस्त करून टाका की दिवसभर अभ्यास 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 अभ्यास, दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही. कधी कधी अप्स डाऊन्स येतील ना, तुम्हाला निगेटिव्हिटी येईल. तुम्हाला सकारात्मक ठेवण्यासाठी तुम्ही जर बघा, एखादा टॉपिक तुम्ही वाचन करत असाल, एखादा टॉपिक तुम्हाला वाचन करत असताना त्रास होत असेल, येत नसेल, तर मग तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्यावरचे क्वेश्चन्स बघा. त्यावरचे काय करायचं आहे, क्वेश्चन्स बघायचे, जेणेकरून तुम्हाला तेवढंच मोटिवेशन, सेल्फ मोटिवेशन मिळेल. बघा, सेल्फ मोटिवेशनचं एक उदाहरण सांगतो की तुम्ही एखादा टॉपिक रीड करत आहात आणि त्याच्यावर जर क्वेश्चन सॉल्व्ह करत असाल आणि ते क्वेश्चन्स तुमच्याकडून सुटत असतील, म्हणजे येत असतील, तर तुम्हाला मोटिवेशन मिळते. यार, मला ते येत आहे, मला ते जमत आहे. दिस इज कॉल्ड सेल्फ मोटिवेशन. मी इथं 10 भाषणं देईल किंवा अनेक अधिकारी येऊन तुम्हाला मार्गदर्शन करतील, ते एक छोटं चार्जिंग आहे, त्याची बॅटरी हळूहळू डाऊन होत असते, हे लक्षात घ्यायचं. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, एकदा लाईफ मिळालेली आहे, त्या लाईफला चांगलं जगा रे, आनंदात जगा. लक्षात? आनंदात जगलं तर माणसाला अजून चांगलं वाटतं की यार, मैं सबके सामने, मैं सबके साथ मैं बैठ सकता हूं. तुम्ही निगेटिव्हिटी ठेवाल तर तुम्ही कोणाशीच बोलू शकणार नाही, डिप्रेशन मध्ये जाल, फालतूच्या गोष्टीमध्ये लक्ष देऊ नका. चांगलं आयुष्य मिळालेलं आयुष्याला वन्स मोर नाही मित्रांनो, आयुष्य एकदाच आहे. म्हणून आयुष्य एवढं आनंदात जगायचं ना, सगळ्या गोष्टी करायच्या आयुष्यामध्ये, मित्र मैत्रिणी सगळ्यांसोबत बोलायचं, पण अभ्यासाला नाही विसरायचं, हे लक्षात घ्या. म्हणून सकारात्मकता खूप महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल, तुम्हाला जर आयुष्यात सक्सेस व्हायचं असेल, तर जिद्द, चिकाटी, सहनशीलता, आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची ताकद जर असेल ना, तर तुम्ही खऱ्या अर्थानं काय करू शकता, यशाच्या शिखर गाठू शकता. आलं लक्षात? सोपं ते अवघड मार्गदर्शन. सोपं ते अवघड मार्गदर्शन. आता सोपं ते अवघड मार्गदर्शन म्हणजे काय? सोपं ते अवघड मार्गदर्शन याचा अर्थ असा आहे की सोपे विषय कोणते आहेत, अवघड विषय कोणते आहेत, आणि यासाठी कोण सांगणार, तर मार्गदर्शकच सांगणार तुम्हाला की सोपे विषय कसे हाताळायचे, कठीण विषय कसे हाताळायचे, या सगळ्या गोष्टीचं आपण मार्गदर्शन इथं घेणार आहोत. ठीक आहे? तुमचे प्रश्न आणि माझे उत्तर. तुम्हाला जर एखादे प्रश्न असतील तर तुम्ही फास्ट विचारू शकता. पॉलिटी, ठीक आहे, पॉलिटी. आता बघा, पॉलिटी तुम्हाला माहित आहे, पॉलिटीवर आयोग प्रश्न विचारते. किती प्रश्न विचारते, तर बघा, पॉलिटीवर आयोग 15 प्रश्न विचारते. किती रे? 15 प्रश्न विचारते. आलं लक्षात? लिहून घ्या, जर ज्यांचं लिहायचं असेल त्यांनी. पॉलिटीवर 15 प्रश्न विचारलं जातं. मग कोणत्या कोणत्या टॉपिकवर विचारतात रे पॉलिटीवर प्रश्न, तर बघा, घटना निर्मिती. घटना निर्मितीवर प्रश्न असतं. प्रत्येक वर्षी एक तरी प्रश्न घटना निर्मितीवर असतं. आलं लक्षात? दुसरं आहे प्रस्तावना, म्हणजे उद्देश पत्रिकेवर. आलं लक्षात? त्यावर सुद्धा प्रश्न असतं. तिसरं आहे मूलभूत अधिकार, त्याला आपण मूलभूत हक्क म्हणतो, फंडामेंटल राईट्सवर प्रश्न असतात. त्यानंतर राज्य धोरणाचे मार्गदर्शन तत्वे, यावर सुद्धा प्रश्न असतात. मूलभूत कर्तव्यांवर सुद्धा प्रश्न असतात. राज्यपालावर प्रश्न असतात. महान्यायवादी,
व महाधिवक्ता, महान्यायवादी किंवा महाधिवक्तावर प्रश्न असतात. हा, महान्यायवादीची कलम किती आहे रे? 76 आणि महाधिवक्त्याची 165. सांगेल मी सगळं. त्याच्यानंतर राज्य विधिमंडळ, राज्य विधिमंडळामध्ये काय असतं? विधानसभा आणि विधान परिषद. ठीक आहे, याच्यामध्ये विधानसभा विधान परिषद असतं. ठीक आहे, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ. ठीक आहे, त्याच्यानंतर घटनात्मक आयोग व बिगर घटनात्मक आयोग. समजलं? या टॉपिकवर तुमचे प्रश्न असतात. त्याच्यानंतर आणीबाणी, ठीक आहे, त्याच्यानंतर कशावर असतात ते? आणीबाणीवर असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर संसद. ठीक आहे, संसदेवर प्रश्न एखादा विचारतो. त्याच्यानंतर उच्च न्यायालय, कशावर विचारतात? उच्च न्यायालयावर प्रश्न विचारला जातं. आलं लक्षात? आणि महत्वाचा म्हणजे ज्यावर सर्वाधिक वेटेज असतं तो टॉपिक म्हणजे पंचायत राज. समजलं? हे सर्व टॉपिक आयोग कंबाईनला विचारतंय. आता लक्षात घ्या, सर इथं सुप्रीम कोर्ट नाही लिहिले तुम्ही, सर इथं राष्ट्रपती नाही लिहिले तुम्ही, हा ना, बरोबर की नाही? हे टॉपिकच नाही लिहिले. तर मित्रांनो, किंवा पंतप्रधान नाही लिहिले, तर मित्रांनो कंबाईन एक्झामिनेशनला राज्य फोकस करतं. समजत आहे का? राज्यावर सर्वाधिक फोकस असतं, म्हणून इथं मी राज्यपाल लिहिलं होतं. बरोबर आहे, राष्ट्रपती लिहिलेलं नाहीये. राज्यपालाची कलम 154 पासून सुरू होतात, 153-54 पासून सुरू होतात, हे लक्षात घ्यायचं. ओके, तर लक्षात घ्या 15 मार्काला पॉलिटी असतं. पण पॉलिटी या विषयाचं बघितलेलं आहे, कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतात. ठीक आहे, आता बघणार आहोत पॉलिटी विषयांचे कोणत्या टॉपिकवर प्रश्न आलेत आहेत, है ना. तर हे एक दोन आपण एक क्वेश्चन्स बघूया, त्यातून आपल्याला समजू येईल. बघा, कलम भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयी समितीचे अध्यक्ष कोण असतात? हा प्रश्न कशावर आलेला आहे? घटना निर्मितीवर प्रश्न आलेला आहे. मी मगाशीच म्हटलं, घटना निर्मितीवर प्रत्येक वर्षी एक प्रश्न येतो. ठीक आहे, भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण असतात? कोण असतात रे? तर ग.वा. मावळणकर. काय उत्तर आहे? ग.वा. मावळणकर उत्तर आहे याचं. आपण काय करतो, कार्याविषयी समिती म्हटलं की लगेच काय करतो, जवाहरलाल नेहरू करतो किंवा कोणी राजेंद्र प्रसाद करतात. हे चुकीचं आहे. उत्तर काय? हे तुम्हाला पाठ पाहिजे, पाठांतर. कंबाईन म्हणजे पाठांतर, कन्सेप्ट कमी, फॅक्च्युअलिटी जास्त. आलं लक्षात? असं दुसरा क्वेश्चन बघा. मसुदा म्हणजे हा सुद्धा प्रश्न कशावर आलेला आहे? हा सुद्धा प्रश्न घटना निर्मितीवर प्रश्न आलेला आहे, मसुदा समितीबद्दल विचारलेला आहे. आलं लक्षात? हा प्रश्न कशावर आहे? मार्गदर्शन तत्वावर आहे. टॉपिक लिहून दिलं होतं, मार्गदर्शन तत्व, घटना निर्मिती पण लिहून दिलेली आहे. बघा तुमच्या समोरच प्रश्न आहेत. आलं लक्षात? आता अनुसूचित जाती जमाती मूलभूत घटक आर्थिक हितांचे संरक्षण सर्व नागरिकांना समान, हा 44 आर्टिकल मध्ये आहे, समान नागरिक कायदा. ठीक आहे, म्हणजे ड कुठं दिसतं? ड कुठं दिसतं रे? ड इथं आहे. ठीक आहे, ड इथं आहे. आता बघा याच्यामध्ये काय विचारलेलं आहे? योग्य क्रम विचारलेला आहे. असं योग्य क्रम सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे. ठीक आहे, पर्यावरणाचे संरक्षण दिलेले आहेत ते तुम्हाला आलं पाहिजे. जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य 48 मध्ये दिलेलं आहे, हा ना. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. महाधिवक्ताबद्दल खालील कोणते विधान असत्य आहे? आता महाधिवक्ताबद्दल विचारलेलं आहे, मगाशीच तुम्हाला महाधिवक्ता लिहून दिलं टॉपिक मध्ये. बघा महाधिवक्ता कलम किती?
65 मगाशी सांगितलं होतं. इथं बघा काय म्हणते, असत्य म्हणजे चूक. बघा रे, कधी कधी कसा असतो असत्य किंवा बिनचूक, असत्य किंवा बिनचूक असे पण प्रश्न असतात. तर तुम्हाला ते लक्षात घ्यायचे आहेत. बिनचूक म्हणजे बरोबर, असत्य म्हणजे चूक. आता बघा महाधिवक्त्याबद्दल इथं प्रश्न विचारलेला आहे. महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. राष्ट्रपती करतात का भारताच्या महाधिवक्त्याची नियुक्ती? नाही, तर ते कोण करतात रे? कोण करतात? राज्यपाल करतात. कोण करतात? राज्यपाल. लक्षात. जर जर इथं महाधिवक्त्याच्या जागी महान्यायवादी केला तर हा सेंटेन्स बरोबर येईल की नाही? बरोबर येईल ना, असं लक्षात ठेवायचं. ओके, तर हा असत्य विचारलेला आहे, चुकीचा विचारलाय, तर चुकीचा कोणता आहे रे? 1 नंबर चुकीचा आहे. ठीक आहे, इथं सब म्हणजे पर्यायी उत्तर नाही आहे. आता बघा दुसरं काय म्हणते, राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबीवर ते राज्यपाल सरकारला सल्ला देतात. अगदी बरोबर आहे. ठीक आहे, कोण सल्ला देतो? राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर ते राज्यपालांना सल्ला देतात. हे एकदम बरोबर आहे. राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्य असलेले अशी इतर कर्तव्य ते पार पाडतील. हे सुद्धा बरोबर आहे. संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्य ते पार पाडतात. कोण रे? महाधिवक्ता. लक्षात. उच्च न्यायालय लिहून दिलं होतं. उच्च न्यायालय. आता इथं बरोबर नाही म्हणजे चूक, बरोबर नाही म्हणजे चूक विचारलेला आहे. आता बघा, उच्च न्यायालय जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात. स्वीकारू शकतात, अगदी बरोबर. ठीक आहे, उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. बरोबर बरोबर. राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करतात. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करतात का? नाही, ते कोण करतात? राष्ट्रपती. मग हे चुकीचं आहे ना, मग काय बरोबर नाही, हे रॉंग आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्ती वय 62 आणि सुप्रीम कोर्ट म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाचे 65. लक्षात, हे लक्षात ठेवायचं. तर बघा अशा प्रकारे 24 एप्रिल. ठीक आहे, 24 एप्रिल बद्दल विचारलेला आहे. पंचायत राज दिन आहे. लक्षात, पंचायत राजवर क्वेश्चन्स दिलेला होता टॉपिक मी तुम्हाला, वेटेज असतो. हा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. ठीक आहे, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याबद्दल दिलेला आहे. 1919चा कायदा आहे. हा, हे लक्षात घ्या. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. कायद्यावरचा प्रश्न आहे. हा कव्हर कुठं होईल? इतिहासामध्ये कव्हर होईल. घटनात्मक विकास टॉपिक आहे, त्याच्यामध्ये कव्हर होईल. 1973 पासून ते 1773 पासून ते 1947 पर्यंतचा जो कायदा आहे, हा ना, कायदा टॉपिक आहे. घटनात्मक आयोग, घटनात्मक विकास, त्यावर आपण ते बघूयात. मूलभूत अधिकारावर प्रश्न मी मगाशी लिहून दिला होता. मूलभूत अधिकार अयोग्यरित्या म्हणजे काही जुळत नाही, चुकीचं विचारलेलं आहे. मग भेदभाव करण्यास मनाई, कलम 15 एकदम बरोबर आहे. धर्म, वंश, जात, लिंग त्याच्यात कोणत्याच प्रकारचा भेदभाव करणार नाही, कलम 15. संमेलनाचा हक्क, कलम 19. यस, जाण्याचा, राहण्याचा, फिरण्याचा, व्यवसाय करण्याचा, संचार करण्याचा सगळं स्वातंत्र्य. म्हणजे युपी बिहारचा माणूस महाराष्ट्रात राहू शकतो, व्यवसाय करू शकतो किंवा त्याला जे वाटेल ते करू शकतो. ठीक आहे, तर हे कलम 19 नुसार. जीवित संरक्षणाचा अधिकार कलम 20 नाही, तर ते 21 आहे. ठीक आहे, जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य कलम 21 मध्ये, हे चूक आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर घटनात्मक उपायाचा अधिकार कलम 32. यस, हस्त तुमचा आत्मा म्हटलेला आहे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32 ला, बरोबर की नाही? तर कलम 32 आहे. म्हणजे तुमच्यावर अन्याय झालेला असेल, म्हणजे कलम 14 ते कलम 32 पर्यंत जर तुम्हाला न्याय मिळत नसतील तर तुम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ शकता. कलम 32 नुसार लक्षात घ्यायचं. कलम 32 नुसार कुठे जाऊ शकता? सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही जाऊ शकता. जर हायकोर्टात जायचं असेल तर तुम्ही 226 नुसार हायकोर्टात जाऊ शकता. पण हे मूलभूत अधिकार नाही, हे मूलभूत अधिकार आहे. आलं लक्षात? हा, तर चुकीचा म्हणजे चुकीचा कुठं आहे? क, 3 नंबरचा उत्तर. आलं लक्षात? हे सूचीबद्दल विचारलेलं आहे. घटनेचे वैशिष्ट्य, घटनेचे वैशिष्ट्य हा एक टॉपिक त्याच्यामध्ये लिहून घ्या. ओके, हा एक टॉपिक तुम्ही लिहून घ्या.
खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते? हा प्रश्न आहे केंद्र राज्य संबंधावर. कशावर? केंद्र राज्य संबंध. लिहा केंद्र राज्य संबंध. ओके, हा प्रश्न कशावर आलेला आहे? केंद्र राज्य संबंधावर. ठीक आहे. त्याच्यानंतर हा प्रश्न कशावर आलेला आहे रे? निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आलेली आहे? मगाशी लिहून दिलं घटनात्मक आयोग, बिगर घटनात्मक आयोग. निवडणूक आयोग हा काय? घटनात्मक आयोग. ओके, तो कोणत्या भागात आहे? भाग 15 मध्ये आहे. आणि कलम कोणती आहे? 324वी कलम आहे. 2 नंबरचं उत्तर आहे. हा प्रश्न असा आहे की राज्यशास्त्र अभ्यासक्रमामध्ये काय होतं? राज्यशास्त्र. आता राज्यशास्त्राचा अर्थ इंग्लिश मध्ये काय होतो? पॉलिटिकल सायन्स. आणि राज्यव्यवस्था म्हणजे पॉलिटी. आणि अभ्यासक्रमामध्ये काय आहे? पॉलिटिकल सायन्स. मग पॉलिटिकल सायन्स मध्ये थेरी असतात, सिद्धांत असतात. कोणाचे? शास्त्रज्ञांचे. बरोबर आहे. अरिस्टॉटल असेल, प्लुटो असेल, है ना, थॉमस हॉब्स असतील, है ना, नाझिक असतील, रुसो असतील, यांचे. मग आपल्याला काय अभ्यासक्रमामध्ये दिलेलं आहे? राज्यशास्त्र. मग थोडाफार आपल्याला कशाचा अभ्यास करावा लागेल? राज्यशास्त्राचा. पण एका प्रश्नासाठी राज्यशास्त्र वाचणे बरोबर आहे का? नाही. तर आपल्याला पॉलिटिक्स रीड करायचं आहे. आलं लक्षात? अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. हा पॉलिटिकल सायन्सचा क्वेश्चन आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं राज्य विधिमंडळ, विधानसभा, विधान परिषद, 2 सभागृह थोड्या वेळा आधी त्याच्यावर प्रश्न आहे. बघा, विधान परिषदेवर प्रश्न आलेला आहे. कोणता सभागृह नाही म्हणते? खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद हे सभागृहच नाही? ठीक आहे. तर एक ट्रिक्स आहे माझ्याकडे. ABMKUT. आंध्र प्रदेश. ए म्हणजे आंध्र प्रदेश. बी म्हणजे बिहार. एम म्हणजे महाराष्ट्र. के म्हणजे कर्नाटक. यू म्हणजे उत्तर प्रदेश. टी म्हणजे तेलंगणा. आता एवढे जे राज्य मी इथं लिहून दिले ते इथं दिसतात का? आणि जे दिसत नाही मग तो उत्तर असेल. मग आपल्याला राजस्थान दिसते? नाही दिसत. केरळ दिसते? नाही दिसत. मग क आणि ड कुठे आहे? 2 नंबरला ना. मग क आणि ड दिसला? हा उत्तर आहे त्याचा. हा प्रश्न कशावर आहे? राज्य विधिमंडळावर. हे घटना दुरुस्तीवर प्रश्न आहे. ठीक आहे. पण आता सेपरेट घटना दुरुस्तीवर टॉपिक करायचं का? नाही. मग तुम्ही जे है ना पंचायत राज वाचाल, पंचायत राज मध्ये आहे ना कोणती दुरुस्ती आहे? 73वी दुरुस्ती है ना. ड चा 2 नंबर. ड कुठे आहे? ड चा 2 नंबर. इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. हा ऑप्शन गेला. ठीक आहे. 44वी त्याच्यानंतर 61वी घटना दुरुस्तीने काय झालेलं होतं? मतदाराचे वय 21 वरून 18 करण्यात आले. ठीक आहे. म्हणजे अचा 3 कुठे आहे? अचा 3 2 नंबरचं उत्तर आपल्याला सांगता येतं. लक्षात. 44वी घटना दुरुस्तीने राज्य व लोकसेवा आयोगाचे 60 वरून 62 वर्ष सदस्यांचे काय केले? सेवानिवृत्तीचे है ना काय केलेले आहेत रे? वय केलेले आहेत है ना. 41वी घटना दुरुस्तीने राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानाच्या निवडणुकाविषयी वाद सर्वोच्च व उच्च न्यायालयामध्ये है ना काय केलेलं आहे? नमूद केलेलं आहे. ठीक आहे. सरपंचाचे अधिकार विचारलेले आहेत. ठीक आहे. हा प्रश्न कशावर आलेला आहे? पंचायत राजवर. तुम्हाला म्हटलं होतं की याच्यावर जास्त प्रश्न येतात. पंचायत राज यावर जास्त प्रश्न असतात. वेटेज या टॉपिकला त्या करून ठेवायचं. सर काय म्हणते? सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत खालील विधाने विचारात घ्या. है ना. ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करणे कोण करतो? सरपंच करतो. ठीक आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेचे संरक्षण करणे कोण करतो? सरपंच करतो. ग्रामपंचायती क्षेत्रात प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे. हा प्राथमिक शाळांवर देखरेख कोण ठेवतो? सरपंचाचा अधिकार आहे का? नाही. मग तो अधिकार कोणाचा आहे? बीडीओ असेल, शिक्षण अधिकारी असेल यांचा असतो ना. मग या सरपंचाचा अधिकार आहे का तो? नाही. मग आणि बरोबर. मग विचारलं काय? अयोग्य. अयोग्य म्हणजे चूक. खाली पण बघायचं थोडं है ना. म्हणजे क कुठे दिसते? 3 नंबरला दिसते. चुकीचं उत्तर आहे. अलग. इतिहास विषय बघणार आहोत. आता इतिहास किती मार्काला असतो? तर इतिहास हा 10 मार्काला विचारतो. किती मार्काला रे? 10 प्रश्न 10 मार्काला विचारला जातात. आणि कोणता इतिहास? आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास विचारला जातो. आता यामध्ये टॉपिक्स कोणते आहेत ते आपण बघून घेऊया. चला लिहा.
घटनात्मक विकास मध्ये यामध्ये आपण जर विचार केला कायदे असतात हा, कायदे हे लक्षात घ्यायचे, पाठांतर करायचे. ठीक आहे, कायदे कोणते कोणते रे? तर ते आहेत 1773 पासून ते 1947 पर्यंत. लक्षात म्हणजे कसं की 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट, ठीक आहे, 1780चा एक कायदा आहे कॉर्नवालिसचा, 1784चा ईस्ट इंडिया ऍक्ट है ना, 1793चा पहिला चार्टर्ड ऍक्ट, 1813चा दुसरा चार्टर्ड ऍक्ट, 1833चा तिसरा चार्टर्ड ऍक्ट, 1853चा चौथा चार्टर्ड ऍक्ट, 1858चा राणीचा जाहीरनामा, 1860चा आणि 61चा हे 2 कायदे आहेत, कौन्सिल कायदे म्हणतो. ठीक आहे, त्याच्यानंतर 1892चा एक कायदा आहे, त्याच्यानंतर 1909चा मोर्ले मिंटो कायदा आहे, 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा आहे, 1935चा कायदा आहे आणि 1947ची माउंटबॅटन योजना आहे. बघा हे सगळं तुम्हाला लक्षात पाहिजे. घटनात्मक उपाययोजना घटनात्मक विकास 1773 पासून ते 1947 पर्यंतचा कायदा. दुसरा आहे सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ. सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळ. ठीक आहे, ओके, हा एक टॉपिक आहे. तिसरा टॉपिक आहे वृत्तपत्रे. ठीक आहे, वृत्तपत्रे एक टॉपिक आहे. चौथा टॉपिक आहे आदिवासी उठाव. ठीक आहे, पाचवा टॉपिक आहे शेतकरी उठाव. ठीक आहे, त्याच्यानंतर 6वा टॉपिक आहे 1857चा उठाव. ठीक आहे, 7वा टॉपिक आहे क्रांतिकारी चळवळ. 8वा टॉपिक आहे राष्ट्रीय चळवळ. ठीक आहे, हे गांधी युग पण म्हणू शकतो याला, गांधी युग. 9वा टॉपिक आहे समाज सुधारक. ठीक आहे, 10वा टॉपिक आहे जमीन सुधारणा चळवळ. किती झाले? 10 टॉपिक झाले. 11 टॉपिक आहे ब्राह्मणोत्तर चळवळ. 12वा टॉपिक आहे बंगालची फाळणी. ठीक आहे, टॉपिक आहे इंग्रजांचे आर्थिक धोरण. 14वा टॉपिक आहे संघटना काँग्रेस अधिवेशन. काय? काँग्रेस अधिवेशन. 16वा टॉपिक लिहा गव्हर्नर जनरल व व्हाइस रॉय. ठीक आहे, ब्रिटिश कालीन शिक्षण पद्धती. ठीक आहे, असे 17 टॉपिक्स आपल्याला
करायचे आहेत. ओके, अजून एक टॉपिक आहे, तो आहे कामगार चळवळ. एवढे टॉपिक्स आहेत मित्रांनो तुम्हाला करायचे आहेत. आपण इतिहास विषयाचे टॉपिक्स बघितले. आता आपण आयोगाचा पेपर बघूया की आयोग कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचार. ठीक आहे, बघा, क्रांतिकारी चळवळीवर प्रश्न दिसतोय आपल्याला. ठीक आहे, क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालील कोणत्या चळवळीचे आंदोलनामध्ये भाग घेतला होता. हा प्रश्न कशावर आलेला आहे? क्रांतिकारी चळवळीवर आलेला आहे. मी तुम्हाला लिहून दिलेला आहे. येस, हा क्रांतिकारी चळवळीवर प्रश्न आहे. याचं उत्तर वरीलपैकी सर्व आहे, सर्वच बरोबर आहेत. ठीक आहे, मला घटनात्मक विकास हा टॉपिक दिलेला होता, त्याच्यामध्ये कायदे दिलेले होते. हा 1919 मध्ये मधला कायदा घटनात्मक सुधारणा दिलेल्या आहेत. हा प्रश्न विचारलेला आहे. पण याच्यामध्ये काय दिलेले आहेत? थोडं मिक्स क्वेश्चन टाकलेले आहेत. म्हणजे काय? क्रांतिकारक चळवळीमधून भारताचा असंतोष वाढलेला आहे, म्हणजे क्रांतिकारी चळवळीतला हा एक प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. त्यानंतर काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यातील युती, मिक्स क्वेश्चन आहे. म्हणजे अधिवेशनाबद्दल प्रश्न आहे. जाल आणि मवाळ है ना, याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेल्या राजकीय स्थिती याबद्दल, म्हणजे या संपूर्ण काय मिक्स क्वेश्चन्स आहे. याचं उत्तर सुद्धा वरीलपैकी सर्व आयोगाने दिलेलं आहे. हे नंतर आपण अनालायसिस करू. नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल अँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन केली. मी तुम्हाला कामगार संघटना टॉपिक लिहून दिलेला आहे का? त्याच्यामध्ये कोणते व्यक्ती कार्य करत होते म्हणते. ठीक आहे, तर नारायण मेघाजी लोखंडे हे आपल्याला कामगार संघटनेचे जनक, कामगारांचे जनक म्हणून ओळखलं जातं, हे लक्षात घ्यायचं. ओके, याचं उत्तर काय? केशव बागडे, केशवराव बोले, हे बरोबर आहेत. रघु भिकाजी, गेनू बाबाजी, हे सुद्धा बरोबर आहे. नारायण सुरकाजी आणि विठ्ठलराव कोरगावकर, हे सुद्धा बरोबर आहे. पण कृष्ण अर्जुन केडुसकर, रामचंद्र शिंदे, नारायण पवार हे त्यामध्ये नव्हते. म्हणजे अ ब क कुठं दिसते? 3 मध्ये दिसते. 3 नंबरचं उत्तर आहे. ठीक आहे, हा बघा, तुम्हाला 1857चा उठाव लिहून दिलेला आहे. 1857च्या उठावावर प्रश्न आहे. ठीक आहे, उठाव शिंदे निजाम यांनी भाग घेतला है ना. उठाव यशस्वी झाला असता असे या गव्हर्नर जनरलला म्हणला होता. कोण? लॉर्ड कॅनिंग. ठीक आहे, 4 नंबरचं याचं उत्तर आपल्याला सांगता येते. प्रश्न कशावर आले आहे? 1857च्या उठावावर. स्वदेशी चळवळ श्री गणेशाबद्दल विचारलेला आहे. ठीक आहे, श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून 1877 मधील दिल्ली दरबारात हजेरी लावली. कोणी रे? गणेश वासुदेव जोशी यांनी. ठीक आहे, बरेच विद्यार्थ्यांना महात्मा फुले हा प्रश्न आला असेल, पण ते कोण आहेत? गणेश वासुदेव जोशी आहेत. हा प्रश्न कशावर आलेला आहे रे? तर हा प्रश्न आलेला आहे समाज सुधारकावर. समाज सुधारक म्हणून लिहून घ्या. हा प्रश्न कशावर आलेला आहे? समाज सुधारकावर. ठीक आहे, मी काँग्रेस अधिवेशन लिहून दिलेलं आहे. बघा, काँग्रेस अधिवेशनावर प्रश्न आहे. ठीक आहे, 1889 5वे अधिवेशन मुंबईला झाले होते. त्याचे अध्यक्ष कोण होते? रे? विलियम वेडरबर्न होते. ठीक आहे, 5व्या अधिवेशनाचे अध्यक्ष विलियम वेडरबर्न होते. म्हणजे अचा 3 नंबर एकाच ठिकाणी आहे. 2 नंबरचं उत्तर आपल्याला सांगता येईल. म्हणजे असं लक्षात नाही ठेवायचं, असं सगळेच लक्षात असतील असं नाही करायचं. कोणता एक आला तर आपण कट पद्धतीने जाऊ शकतो. म्हणजे आपल्याला काय करायचं, नॉलेज नाही, आपल्याला बस प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. समजलं? हा बघा, 7व्या नंबरचा क्वेश्चन्स, म्हणजे याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, कशावर प्रश्न आलेला आहे रे? 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्वाची भूमिका बजावली होती? कशावर प्रश्न आलेला आहे रे? 1857च्या उठावावर प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, ओके. नील हॅवलॉक, ॲटम, लॉरेन्स बंधू, कॅम्पेबेल, सर विलियम रोज. ठीक आहे, अशावर प्रश्न आलेला आहे. आय थिंक याचं उत्तर 3 नंबर असू शकतो. ओके, हा प्रश्न आलेला आहे तुमचा सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीवर. ठीक आहे, प्रार्थना समाज. बघा, महाराष्ट्रातील समाजावर जास्त फोकस करतो. मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं की महाराष्ट्रातील समाजावर जास्त फोकस करतो आयोग. जसे की प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, त्याच्यानंतर परहंस सभा, मानव धर्म सभा, तशी सुरतची आहे मानव धर्म सभा. पण त्याच्यावर व्यक्ती कोण आहे? महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे, म्हणून त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. जसं ब्राह्मो समाज. आता ब्राह्मो समाजामध्ये जर विचार केला तर ब्राह्मो समाजाचे संस्थापक कोण? राजाराम मोहन राय. बरोबर आहे. पण राजाराम मोहन राय सोबत कोण होते अजून? जसे सती प्रथा बंद करण्यासाठी नाना शंकर सेठ होते. मग नाना शंकर सेठ असताना ते महाराष्ट्रीयन व्यक्ती होते ना, मग फोकस कसा करतील? सती प्रथा बंद करण्यासाठी
जे पत्र व्यवहार झालेला होता त्याच्यामध्ये कोण होते तर नाना शंकर सेठ होते. अशा पद्धतीने म्हणजे महाराष्ट्र व्यक्तीवर जास्त फोकस पाडला जातो. आता प्रार्थना समाजाबद्दल विचारलेला आहे, तर प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली होती? 1867 ला झालेली होती. कोणी केलेली होती? आत्माराम पांडुरंग तळखडकर. आत्माराम तळखडकर. ठीक आहे, तळखडकर. आता बघा कोणते विधान बरोबर आहे प्रार्थना समाजामध्ये. त्यामध्ये कोणकोणते व्यक्ती होते तर दादाभाऊ तळखडकर होते, पांडुरंग तळखडकर होते, आबाजी मोडक सुद्धा होते, भाऊ महाजन होते. ही कधी स्थापना झाली? 31 मार्च 1867 रोजी मुंबई इथे प्रार्थना समाजाची स्थापना झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका हा मुखपत्र चालायचा. ठीक आहे. कोणता? सुबोध पत्रिका. ओके. एक प्रार्थना समाजाचा एक वृत्तपत्र होता, म्हणजे त्याच्यामध्ये लिखाण करायचे. इंदू प्रकाश विष्णुशास्त्री पंडितांचा वृत्तपत्र होता. यामध्ये न्यायमूर्ती रानडे असतील, ठीक आहे, त्याच्यामध्ये मोडक असतील, चंदावरकर असतील, यांनी लिखाण केलेले आहेत. ओके. इंदू प्रकाश आणि इंदू प्रकाश वृत्तपत्र हा प्रार्थना समाजाचा व्यासपीठ म्हणून काम करायचा. व्यासपीठ म्हणून काम करायचा. आणि हा जो पत्र आहे सुबोध पत्रिका हा मुखपत्र आहे प्रार्थना समाजाचं. त्याच्यानंतर क नंबरचं उत्तर काय? प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नामा जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केलेली होती. अगदी बरोबर आहे. ठीक आहे. त्यांनी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केलेली दिसते. प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालयाची स्थापना केलेली होती. तर हे एकदम चूक आहे. असं काही त्यांनी केलेलं नव्हतं. ठीक आहे. म्हणून अ ब क कुठं आहे? अ ब क 3 नंबरला आहे. ठीक आहे. हा प्रश्न कशावर आलेला आहे? सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीवर प्रश्न. सुद्धा प्रश्न सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळीवर प्रश्न आहे. ओके. पुढे जाऊ आपण. ठीक आहे. 15 प्रश्न झाले. 15 प्रश्न. ठीक आहे. 15 प्रश्न आयोग तुम्हाला विचारतो. त्याच्यामध्ये कशावर आपण मगाशी बघितले ना, फिजिक्स, केमिस्ट्री है ना, झुलॉजी, बॉटनी, हायजीन है ना, या सर्ववर प्रश्न विचारले जातात. आता सायन्स मध्ये जर विचार केला तर कोणत्या टॉपिकवर प्रश्न असतात? 15 मार्क तुम्हाला मिळवायचे आहेत. 15 पैकी किमान 12 मार्क आले पाहिजे. 10 ते 12 मार्क्स. बाकी तुम्ही तिकडे पॉलिटी, हिस्ट्री, जिओ, इकॉनॉमिक्स मध्ये कव्हर करू शकतात. आलं लक्षात? विज्ञानामध्ये काय विचारतंय रे? तर सर्वाधिक वेटेज असलेला टॉपिक आहे तो आहे प्राणी वर्गीकरण. दुसरा आहे वनस्पती वर्गीकरण. तिसरा आहे सजीवांचे वर्गीकरण. ठीक आहे. हे तिन्ही टॉपिक एकामध्येच असतात. हे लक्षात ठेवायचं. जर तुम्ही सचिन भस्के सरांचे पुस्तक रेफर केले तर ते याच्यामध्ये दिसतील. त्याच्यानंतर पोषण. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्रंथी, म्हणजे त्याला आपण एक नाव आहे ग्रंथी म्हणतो, ग्रंथी. ठीक आहे. ग्लँड्स. त्याच्यानंतर आरोग्यशास्त्र, आरोग्यावर, रोगांवर प्रश्न असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रकाश. त्याच्यानंतर धातू. आम्ल, आम्लारी. ऍसिड अँड बेस म्हणतो आपण याला. ठीक आहे. त्याच्यानंतर चुंबक. असे तुम्हाला करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी कंपाईल होतील आणि बरोबर मार्क्स मिळतील. आला का लक्षात? त्याच्यानंतर ध्वनी सुद्धा आहे. ध्वनी. ओके. एवढे तरी केले तरी सफिशियंट आहेत. जास्त करण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे. हे जे ग्रंथी आहे ना, हे मानवातील ग्रंथी आहे. मानवातील ग्रंथी. ओके.
हे विज्ञानाचं आपण बघितलेले आहेत. बघा आपण विज्ञानाचे क्वेश्चन्स बघत आहोत. आता आपण टॉपिक्स बघितले. मग कोणत्या टॉपिकवर प्रश्न आले? आयोगाचे प्रश्न. डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणू संसर्गामुळे होतो? कशामुळे होतो? बर्टोडेला पर्ट्युसिस मुळे होतो. लक्षात, डांग्या खोकला आपण ओके उफिंग कप म्हणतो. उफिंग कप म्हणजे आतमधून आवाज येणे, असं आपण म्हणजे खोकलतो ना, तर तशा पद्धतीचा आहे तो. ठीक आहे, उफिंग कप, त्याला आपण बर्टोडेला पर्ट्युसिस म्हणतो. म्हणजे हा प्रश्न कशावर आलेला आहे? रोगावर. लिहा तिथं रोग, तुम्ही लिहिलेले आहेत ना, तेच आहे. ओके, त्याच्यानंतर खालील कोणते जीवनसत्व ऑक्सिडेशन प्रतिबंध करणारे आहेत? ठीक आहे, प्रतिबंध करणारे कोणते विचारलेले आहेत? विटॅमिन्स विचारलेले ऑक्सिडेशन साठी, तर विटॅमिन ई आहे. ठीक आहे, ऑक्सिडेशन साठी विटॅमिन ई आहे. तर हा प्रश्न कशावर आलेला आहे रे? जीवनसत्वावर, म्हणजे पोषणवर. लक्षात, तुम्ही पोषण हा टॉपिक लिहिलेले आहेत. ही औषधे मध्यवर्ती मज्जासंस्था पचनसंस्था यांच्यावरील संवेदन चेता तंतूच्या टोकावर काय असते? बद्ध राहतात. हा प्रश्न विचारलेला आहे आयोगाचा. ठीक आहे, तर हा प्रश्न आहे पचन संस्थेवर. ठीक आहे, आपण तो टॉपिक लिहिलेला नाही, लिहून घ्या तुम्ही, पचन संस्था. ओके, प्रश्न आलेला आहे शैवाल वर्गीकरणामध्ये किटोफेरोल्स हा गट खालीलपैकी कोणत्या वर्गामध्ये येतो? हा प्रश्न कशावर आलेला आहे रे? हा प्रश्न आलेला आहे वनस्पती वर्गीकरण. वनस्पती वर्गीकरणामध्ये तुम्हाला किंगडम सिस्टम सांगितलेली आहे. 5 किंगडम सिस्टम कोणी सांगितलेली आहे? RH विटाकर यांनी. मोनेरा, प्रोटिस्टा, फंगस, अॅनिमल आणि प्लांट असे 5 किंगडम सिस्टम आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा. अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात. हा प्रश्न कशावर आहे? वनस्पती वर्गीकरणावर. वनस्पती वर्गीकरण. ठीक आहे, पुढे नायट्रोजन स्थिर करण्यासाठी खालील कोणते शैवाल जास्तीत जास्त उपयोगी होतात? बघा किती वेटेज आहे वर्गीकरणावर. प्रश्न कशावर आलेला आहे? वनस्पती वर्गीकरण. जर्मन सिल्वर हा मिश्र धातू धातूंच्या मिश्रणातून तयार होतात. कशावर प्रश्न आहे हा? धातू. मग अशी सांगितलं होतं. ठीक आहे, लिहून दिलेला आहे ना? तर लिहून दिलाय का? ॲस्पेरिनचे रासायनिक नाव विचारलेलं आहे. ठीक आहे, हा सुद्धा प्रश्न कशावर आलेला आहे रे? केमिस्ट्रीवर प्रश्न आलेला आहे. केमिकल रिएक्शन वर प्रश्न आलेला आहे. रासायनिक नाव विचारलेलं आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला लिहून दिलेलं आहे. केमिस्ट्रीमध्ये केमिकल रिएक्शन मध्ये येतो हा. ठीक आहे, तर लिहून घ्या केमिकल रिएक्शन. हा प्रश्न ध्वनीवर विचारलेला आहे. ठीक आहे, लिहून दिलेला आहे तुम्हाला ध्वनी. कॅलरीज वर विचारलेला प्रश्न आहे. CGS प्रणालीतील हक्क वगैरे. उष्णतेवर प्रश्न आहे हा. ठीक आहे, म्हणजे आपण जर विचार केला तर पोषण वगैरे मध्ये पण येऊन जातो, कव्हर होतो. ठीक आहे, विद्युत धारा टॉपिक लिहिले का? लिहून घ्या विद्युत धारेवर प्रश्न आहे हा. मिओसिसच्या टप्प्याचे योग्य क्रम कोणता? हा प्रश्न विचारलेला आहे. केमिस्ट्रीचा क्वेश्चन्स आहे हा. हे सगळे केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स आहेत. हा प्रश्न आहे तुमचा पोरिफेरा प्राणी वर्गीकरण. ठीक आहे, असे 15 क्वेश्चन्स आपण बघितलेले आहेत. कशाचे? सायन्सचे. आता आपण भूगोलाचं बघू. ठीक आहे, भूगोलाचे कोणते क्वेश्चन कोणत्या टॉपिकवर येतात? आता बघा, तुम्हाला बऱ्याच वेळेस डायरेक्ट तुम्हाला सांगितलं जातं की 10 प्रश्न असतात 10 मार्काला कंबाईनला. ठीक आहे, किती प्रश्न असतात? 10 प्रश्न असतात. त्यामध्ये टॉपिक कोणते लिहून घ्या. स्थान, विस्तार, सीमा,
दुसरा टॉपिक आहे राजकीय भूगोल. तिसरा टॉपिक आहे प्राकृतिक भूगोल. ठीक आहे. चौथा टॉपिक आहे नदी प्रणाली. पाचवा टॉपिक आहे वन संपत्ती. सहावा टॉपिक आहे खनिज संपत्ती. ठीक आहे. हे महाराष्ट्राचा बघत आहोत आपण. महाराष्ट्राचा भूगोल आहे. त्याच्यानंतर पर्यटन, त्याच्यानंतर वाहतूक व दळण वळण, त्याच्यानंतर लोकसंख्या. ठीक आहे. त्याच्यानंतर खडक प्रणाली. ठीक आहे. त्याच्यानंतर मृदा, त्याच्यानंतर ऊर्जा साधन संपत्ती. त्याच्यानंतर ऊर्जा साधन संपत्ती. ठीक आहे. त्याच्यानंतर कृषी. ठीक आहे. कोणता टॉपिक आहे? कृषी टॉपिक आहे. ओके. त्याच्यानंतर आहे हवामान. ठीक आहे. त्याच्यानंतर हवामान. एवढे टॉपिक्स तुम्हाला करायचे आहेत. अजून एक आहे आदिवासी जमात. एवढे टॉपिक्स तुम्हाला कंबाईनला विचारले जातात. ओके. बघा, आपण भूगोलाचं बघितलं होतं, महाराष्ट्राचा भूगोल. आता महाराष्ट्राचा भूगोलाचं मी तुम्हाला टॉपिक्स लिहून दिलेले, त्यासोबत प्रश्न बघा आणि मी दिलेले टॉपिक्स बघा. त्यातील भारताचं लिहून दिलेले नाही, तर ते आपण प्रश्नांमधून कव्हर करून घेऊया. बघा, म्हणत आहे प्रश्न, चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्रात राज्यात जंगलाचे किती प्रमुख पडतात? हा प्रश्न कशावर आलेला आहे रे? प्रश्न कशावर आलेला आहे? हा प्रश्न करंट रिलेटेड होता. ठीक आहे. हा प्रश्न करंट रिलेटेड होता, पण याला आपण वनसंपत्ती बद्दल टॉपिक देऊया. कशावर आहे हा? वनसंपत्तीवर हा प्रश्न आलेला. याचं उत्तर 6 आहे. ठीक आहे. बघा, भारतातील कोणते शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमांकावरील सलग 3 वेळा 1921 स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत? ठीक आहे. कोणता शहर आहे? इंदोर आहे. ठीक आहे. तर हा प्रश्न कशावर आलेला आहे? चालू घडामोडीवर प्रश्न आलेला आहे. ओके. कशावर आलेला आहे? चालू घडामोडीवर प्रश्न आलेला आहे. भूगोलामध्ये एखादा प्रश्न चालू घडामोडीचा देऊन देतात. धवल क्रांतीबद्दल विचारलेला आहे. ठीक आहे. म्हणजे कृषी हा टॉपिक वर प्रश्न आहे. ठीक आहे. महाराष्ट्राच्या दख्खन पठारावरील ग्रामीण भागामध्ये घर बांधणीसाठी व स्थानिक दगडावर वापर केला जातो. मी खडक प्रणाली लिहून दिलेली आहे. हा प्रश्न खडक प्रणालीचा आहे. ओके. मी ऊर्जा साधन संपत्ती पण लिहून दिलेला आहे. हा ऊर्जा साधन संपत्तीचा क्वेश्चन्स आहे. बघा, त्याच्यामध्ये औष्णिक विद्युत केंद्र, जलविद्युत केंद्र, पवन ऊर्जा, या सगळ्या गोष्टी, अणुभट्ट्या वगैरे सगळ्या त्याच्यामध्ये येतात. आता कोराडी कुठे आहे? नागपूरमध्ये आहे. पारस कुठे आहे? अकोल्यामध्ये आहे. उरण कुठे आहे? ठाण्यामध्ये नाही आहे. ते उरण आहे रायगडमध्ये. ठीक आहे. इथं चुकीचं दिलंय त्यांनी. फेकरी कुठे आहे? जळगावला आहे. ठीक आहे. म्हणजे आपण जर जोड्या लावामध्ये जर बघितलं तर अचा 2 नंबर, अचा 2 नंबर कुठे आहे? हाय गेलं, इथं पण आहे, इथं पण आहे. मग पारस 4 नंबर, इथं पण 4 आहे, इथं पण 4 आहे. उरण 1 नंबर. लक्षात असं पाठवून तुम्ही. हा प्रश्न कशावर आलेला आहे? ऊर्जा साधन संपत्तीवर. हा भारताचा भूगोलावर प्रश्न आहे. ठीक आहे. कर्नाटक पठाराच्या पूर्वेला हा प्रश्न आहे. भारताचा प्राकृतिक भूगोल लिहून घ्या तिथं. भारताचा प्राकृतिक भूगोल. बघा कशावर भारतात प्रश्न असतात. बघा, भारताचा प्राकृतिक भूगोलावर प्रश्न असतात. भारताचे
स्थान विस्तार सीमा, भारताची खनिज संपत्ती, हवामान, वाहतूक व दळणवळण, वाहतूक आणि दळणवळण उद्योग, ठीक आहे. त्याच्यानंतर लोकसंख्या, महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या टॉपिक लिहून दिलं होतं का मी? लिहून दिलाय ना? मग भारतावर पण लोकसंख्येवर प्रश्न विचारले जातात. ओके, एवढे टॉपिक्स खूप इम्पॉर्टंट आहेत भारताच्या दृष्टिकोनातून. ओके, आणि महत्वाचं अजून लिहिलेलं आहे ना प्राकृतिक भूगोल. येस, एवढे टॉपिक्स करायचे. बघा, वाहतूक आणि दळणवळणावर सुद्धा प्रश्न आहे. ठीक आहे, वाहतूक आणि दळणवळणावर सुद्धा प्रश्न आहे. बघा रोरो वाहतुकीची सुरुवात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली, तर ते कोकण रेल्वेवर झालेली आहे. ठीक आहे, भारताचा दळणवळण विचारलेलं आहे, वाहतूक आणि दळणवळण, भारताचा भूगोल. हा पर्यटनावर प्रश्न आहे. भारतामध्ये पर्यटन सुद्धा एक टॉपिक आहे, तो सुद्धा लिहून घ्या. पर्यटन लिहिलाय भारताचा, आता लिहून दिलं होतं का पर्यटन? लिहून घ्या. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा. ठीक आहे, अशा पद्धतीचं इथं दिलेलं आहे. हा प्रश्न पर्यटनाचा आहे. हा लोकसंख्येचा प्रश्न आहे. ठीक आहे, लोकसंख्याबद्दल विचारलेला आहे. हा महाराष्ट्राचा भूगोलाचा शिखराचा प्रश्न आहे. चालेल, 1567. डी चा पहिला नंबर एक ठिकाणीचा आहे, 4 नंबरचा उत्तर लागतो. ओके, मांगीतुंगी कुठे आहे? मांगीतुंगी आहे नाशिक मध्ये. त्र्यंबकेश्वर नाशिक. सप्तशृंगी सालेर सगळे नाशिकच आहे. ठीक आहे, चल. अर्थशास्त्राबद्दल कंबाईन मध्ये अर्थशास्त्र विषय असतो. किती मार्काला असतो? 15 मार्काला असतो. किती मार्काला? 15 मार्काला. मग अर्थशास्त्र विषयामध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारला जातं? तर बघा, लिहून घ्या. खूप वेटेचा टॉपिकवर सार्वजनिक वित्त. कधी कधी 3, कधी कधी 4, कधी कधी 5 प्रश्न या टॉपिकवर आलेले आहेत. दुसरं टॉपिक आहे राष्ट्रीय उत्पन्न, यावर सुद्धा प्रश्न विचारला जातात. तिसरं टॉपिक आहे दारिद्र्य. चौथा टॉपिक आहे बेरोजगारी. ठीक आहे, 5वा टॉपिक आहे लोकसंख्या. यामध्ये धोरणे विचारली जातात. 2000चा धोरण, 1976चे धोरण, हे तुम्हाला विचारले जातील. ठीक आहे, त्याच्यानंतर कर प्रणाली. ओके, कोणत्या? कर प्रणाली विचारलं जाईल. ओके, त्याच्यानंतर बँकिंग, काय विचारलं जाईल? बँकिंग विचारलं जाईल. ओके, त्याच्यानंतर योजना, आर्थिक नियोजन मध्ये येते ते. योजना, आर्थिक नियोजन, ते योजना. 9वा आहे कृषी. कोणता टॉपिक आहे? कृषी आहे. ओके, त्याच्यानंतर आहे परकीय व्यापार, म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार सुद्धा म्हणतो. LPG धोरण, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. LPG धोरण त्याला आपण म्हणतो. ओके, आणि एक आहे उद्योग. एवढे टॉपिक्स तुम्हाला
इकॉनॉमिक्स मध्ये करावे लागतील, तर तुम्हाला बरेच मार्क्स मिळू शकतात. 15 पैकी किमान 12-13 मार्क्स घेण्याचे प्रयत्न करायचे. ओके, अभ्यास मग हळूहळू वाढत जातो, हाच महत्वाचा आहे. लक्षात घ्या, सिलेबस समजणे खूप आवश्यक असते. सिलेबसमुळे तुम्हाला समजते की कोणत्या टॉपिकवर अभ्यास करायला पाहिजे. नाहीतर तुम्ही खूप वाचन करता, सगळेच टॉपिक वाचता पहिल्या पानापासून शेवटच्या अरे काहीच गरज नसते पूर्ण पुस्तक वाचण्याची. निवडक टॉपिक वाचायचं, एवढी मोठी पुस्तक असते, त्यामधले मी किती टॉपिक सांगतो? 12, 13, 14 टॉपिक सांगतो जास्तीत जास्त. त्यातील 10 टॉपिक एवढे सिरियस करायचे की रिव्हिजन करून ते तुमचे होऊनच जातात. नाहीतर एका टॉपिकमध्ये किमान 30, 35, 25 टॉपिक्स असतात. लक्षात, तिथून फक्त 10-15 करायचे, बस. सिंपल आन्सर वर. आता बघा, इकॉनॉमिक्स मध्ये कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहेत आता बघायचं. 2023-24च्या अर्थसंकल्पात खालील कोणते प्राधान्यक्रम आहे? सार्वजनिक वित्त टॉपिक तुम्हाला सांगितलं होतं, त्याच्यामध्ये हा प्रश्न आहे. ठीक आहे, सार्वजनिक वित्ताचा प्रश्न दिलेला आहे. ओके, सर्वच उत्तर आहे वाटतं. 12वा वित्त आयोगाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीचा योजना, केंद्र आणि राज्याच्या योगदानासह प्रणात चालू ठेवण्याची शिफारस केली. ठीक आहे, एक टॉपिक लिहून घ्या तिथं, वित्त आयोग म्हणून. हा खूप महत्वाचा टॉपिक आहे, वित्त आयोग. वित्त आयोग, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, खालील कोणती विधान अयोग्य आहे विचारताय. ठीक आहे, हा प्रश्न कशावर आलेला आहे? UGST म्हणजे सार्वजनिक वित्त, सॉरी, राष्ट्रीय उत्पन्नावर प्रश्न आहे. हा कशावर आहे? राष्ट्रीय उत्पन्न. हा प्रश्न कशावर आलेला आहे? दारिद्र्यावर. कशावर आहे? दारिद्र्यावर. याचा आय थिंक 1 नंबरचा हे आहे. खालील निकषांच्या आधारे 11-12च्या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली. हा दारिद्र्यावर प्रश्न आहे, मी लिहून दिलेला आहे तुम्हाला टॉपिक. विशेष प्रदेश विकास कार्यक्रम यासाठी तयार करण्यात आलेले. हा प्रश्न कशावर आलेला आहे? मिक्स क्वेश्चन्स आहे, दारिद्र्यावर पण आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचा हा आदिवासी भाग थोडा दिलेला आहे त्यांनी, डोंगराळ भाग वगैरे, दुष्काळ. म्हणजे हा प्रश्न कशावर येतो? लोकसंख्या प्लस दारिद्र्य. ठीक आहे, यावर हा प्रश्न आलेला आहे. राजकोषीय नीती, सार्वजनिक वित्तावर हा प्रश्न आहे. सार्वजनिक वित्त. ठीक आहे, हा दारिद्र्यावर प्रश्न आहे. कशावर आहे रे? दारिद्र्यावर प्रश्न आहे. बघा किती वेटेज आहेत. समृद्धी योजना म्हणजे या योजनांवर प्रश्न आहे. ठीक आहे, करंटली आलेल्या योजना आणि आधीच्या योजना हे सर्व करून ठेवायचे. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना लिहून दिलेला आहे तुम्हाला. आर्थिक नियोजन, वित्त जबाबदारी, हा प्रश्न FRBM कायद्याबद्दल दिलेला आहे. FRBM ऍक्ट 2003 आहे. ठीक आहे, यामध्ये 8-9 ला महसुली तूट दूर करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक ठरलेले होते. हा प्रश्न कशावर आहे? सार्वजनिक वित्तावर प्रश्न आहे, लिहून दिलेला आहे. खाद्यतेल राष्ट्रीय मिशन तेल पाम मध्ये सुरू करण्यात आलं. हा प्रश्न करंटचा आहे, चालू घडामोडीचा प्रश्न आहे, म्हणजे अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून. हा प्रश्न कृषीवर आलेला आहे. बघा, पण उपाययोजना विचारलेली आहे. योजना वर प्रश्न आहे म्हणजे कृषीवर प्रश्न आहे. याचं उत्तर आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना. दरम्यान M3M M3 बद्दल विचारलेला आहे. हा 2021-22 दरम्यान M3 मध्ये समाविष्ट करण्यात आलं. हा प्रश्न आहे बँकिंगचा. या तिथं बँकिंग लिहून ठेवले आहेत तुम्ही. हा योजनावरील प्रश्न आहे. बघा, उज्ज्वल डिस्कम योजना, इन्शुरन्स योजना बद्दल आहे. ठीक आहे, तुम्हाला सांगितलं योजनेवर प्रश्न असतात. हा आहे ऑगस्ट 1991 मध्ये भारतात कर सुधारणा लिहून दिलेला आहे. कर प्रणाली. ठीक आहे, डॉक्टर राजा चेलैया त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, नाही काय म्हणते 1991 मध्ये म्हटलेलं आहे. नरसिंग त्याचं उत्तर आहे. हा उत्तर आहे त्याचं. अकरा 12 मध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार म्हणजे बेरोजगारीवर प्रश्न आहे.
ओके. गणित बुद्धिमत्ता हा विषय 20 मार्काला विचारला जातो. ठीक आहे, किती मार्काला असतो रे? 20 मार्काला विचारलं जातं. ओके. यामध्ये तुम्हाला अचूक गोष्टी शिकवल्या जातील. अचूक गोष्टी कशा असतात ते तुम्हाला प्रॅक्टिसच्या माध्यमातून, मॅथ आणि रिजनिंग हा असा विषय आहे की तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावं लागतं. विदाउट प्रॅक्टिस होत नाही. आलं लक्षात? नाहीतर तुम्ही म्हणाल की सर पाठांतर करू का, तर पाठांतर फक्त फॉर्म्युले करू शकतात, पण एखादा क्वेश्चन्स तो पाठांतर करू शकत नाही. आलं लक्षात? आणि तुम्हाला सांगतो की गणित आणि बुद्धिमत्ताचे काही प्रश्न रिपीटेशन होतात. म्हणजे प्रत्येक विषयाचे प्रश्न रिपीटेशन होत असतात. प्रत्येक विषयाचे प्रश्न किमान 10% 100 पैकी 10% प्रश्न हे रिपीट होतात. ठीक आहे, 100 पैकी 10% प्रश्न रिपीट होतात. कंबाईन एक्झामिनेशन असो, राज्यसेवा असो, 10% प्रश्न रिपीट होतात. पाठांतर करायचे, मागच्या वर्षीचे पेपर खूप पाठ करा, खूप सॉल्व्ह करा. इथल्या 10 वर्षाचे पेपर जर तुम्ही सॉल्व्ह केले तर तुम्हाला बराच फायदा होईल. काही प्रश्न डायरेक्ट हिट मारतात. 2011 ला आलेले प्रश्न 2024 ला येतात, 25 ला येतात. होऊ शकतो, आलेले आहेत. करायचं ना, मग पाठांतर करायचं. गणित आणि बुद्धिमत्ता 20 मार्काला आहेत, तर मी तुम्हाला सांगतो किमान 15 प्रश्न तुमचे इथं आले पाहिजेत. किती रे? 15 प्रश्न इथं तुमचे आले पाहिजेत. चालू घडामोडीमध्ये सर्वात जास्त वेटेज असणारा जो टॉपिक आहे तो आहे पुरस्कार. सर्व पुरस्कार करायचे रे, समजलं का? पुरस्कारावर प्रत्येक वर्षी प्रश्न असतो. ओके. त्याच्यानंतर क्रीडावर प्रश्न असतो. त्याच्यानंतर आर्थिक घडामोडीवर प्रत्येक वेळेत प्रश्न असतो. योजनेवर प्रश्न असतो. ठीक आहे, जे आता नवीन योजना आलेल्या आहेत त्यांच्यावर प्रश्न असतो. ओके. त्याच्यानंतर राजकीय घडामोडीवर प्रश्न असतो. त्याच्यानंतर सामाजिक आणि शैक्षणिक घडामोडी, सामाजिक व शैक्षणिक घडामोडी. ठीक आहे. त्याच्यानंतर भौगोलिक दळणवळण, यावर प्रश्न असतो. त्याच्यानंतर अंतराळ याच्यावर प्रश्न असतो. विज्ञान विषय घडामोडी, चर्चेतील व्यक्ती, चर्चेतील व्यक्ती. ठीक आहे. त्याच्यानंतर निधन वार्ता, निधन झालेल्या घडामोडी. ठीक आहे. त्याच्यानंतर विविध निर्देशांक, आर्थिक गोष्टी, आर्थिक घडामोडी झाला का? हा, याच्यामध्ये सर्व गोष्टी येऊन जातील तुमच्या, योजना, आर्थिक घडामोडी. ठीक आहे. तर एवढे 11 टॉपिक्स आहेत, ते करून ठेवायचे. ओके. त्याच्यानंतर पर्यावरणीय घडामोडी सुद्धा आहेत. पर्यावरणीय घडामोडी. ठीक आहे. एवढे टॉपिक्स खूप मस्त आहेत, करून ठेवायचे. या विषयामध्ये आउटपुट कमी आहे, पण किमान मार्क्स तुम्ही घेऊ शकतात. वारंवार वाचणारा हा असा विषय आहे की बघा, मी तुम्हाला सांगतो की सर काय वाचायचं, तर बरेच विद्यार्थ्यांचा प्रश्न असते काय वाचावं. तर मी त्यांना हे सांगतो की यासाठी तुम्ही सिम्प्लिफाईड किंवा परिक्रमा नावाचे पुस्तक असते, ते तुम्ही रेफर करू शकता. ठीक आहे. तुम्हाला बुक लिस्ट पण नाही लिहून दिलेलं आहे, तर बुक लिस्ट एकदा मी तुम्हाला सांगून देतो. याच्यामध्ये सांगतो पॉलिटीसाठी तुम्ही रंजन कोडंबे सरांची किंवा
लक्ष्मीकांत यांची पुस्तक घेऊ शकता. दुसरं अर्थशास्त्र रंजन कोडंबे किंवा किरण देसले. तिसरा इतिहास समाधान महाजन सर. चौथा विज्ञान सचिन भस्के सर किंवा अनिल कोलते सर. पाचवा चालू घडामोडी परिक्रमा किंवा सिम्प्लिफाइड. ठीक आहे. त्याच्यानंतर गणित व बुद्धिमत्ता सचिन ढवळे सर किंवा संदीप अरगडे सर. ठीक आहे. हे सर्व पुस्तका. आणि त्याच्यानंतर भूगोल महाराष्ट्र आणि भारत. भूगोलासाठी दीपस्तंभ महाराष्ट्र किंवा जे दोन्ही भारत आणि महाराष्ट्र हे दोन्ही पुस्तकं घ्यायच्या. एवढे पुस्तकं तुम्हाला घ्यायचे आहेत. पॉलिटीसाठी रंजन कोडंबे सर, अर्थशास्त्रासाठी रंजन कोडंबे सर किंवा किरण देसले सर, इतिहासासाठी समाधान महाजन सरांची पुस्तक आहे, विज्ञानासाठी सचिन भस्के अनिल कोलते सरांची पुस्तक आहे, चालू घडामोडीसाठी परिक्रमा सिम्प्लिफाईड आहे, गणित आणि बुद्धिमत्तेसाठी सचिन भस्के सर किंवा संदीप अरगडे सर, आणि भूगोलासाठी दीपस्तंभ. या पुस्तका तुम्ही रेफर करू शकता. सोबत त्याच्यासोबत काय करायचंय तुम्हाला, याच्यासोबत तुम्हाला सांगतो की 21,000 प्लस प्रश्नसंच कोणत्याही पब्लिकेशनचं घ्या. ज्ञानदीपचं घेऊ शकता किंवा तुम्ही लोकसेवा पब्लिकेशनचं घेऊ शकता. तर हे प्रश्नसंच घेणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे. प्रश्नसंच आणि इथून पुस्तकं घ्यायचे. आता पुस्तकं कसे एक एक करून घ्यायचे, सर्व गोळा नाही करायचे. एकाच दिवशी गोळा करून एकाच दिवशी सर्व वाचणं नाही यार. सुरुवातीला पॉलिटीचे घ्यायचं किंवा भूगोलाची घ्यायची. आता भूगोल सुरू आहे ना आपला, तर भूगोलाची पुस्तक घेऊन घ्यायची. ठीक आहे. मग टप्प्याटप्प्याने भूगोल कंप्लीट झाला की मग क्वालिटी, मग अर्थशास्त्र, इतिहास, विज्ञान, गणित. आणि चालू घडामोडी कधी वाचायचं, परीक्षेच्या कमीत कमी 6 महिन्या आधीपासून, 6th मंथ पासून. ठीक आहे. परीक्षेला 6 महिने बाकी असतील अशामध्ये वाचायचं. मी हे नाही म्हणत आहे की 6 महिन्यापासून वाचायचं, चुकीचा अर्थ नका घेऊ. 6 महिन्यापासून वाचायचं नाहीये. तर तुम्हाला 6 महिने बाकी असतील परीक्षेला, तेव्हा तुम्ही वर्षभराची इयरबुक घेऊ शकता, 6 माही घेऊ शकता. त्यानुसार तुम्हाला वाचायचं आहे. आलं लक्षात.